नमस्कार मित्रांनो, आपण जसं आपण या रविवारीच आपण एक फेसबुक लाईव्ह केलेलं. आपली जी विशेष सर्वसाधारण सभा होती जी तकूब झालेली आणि त्यानंतर अनेक व्यक्ती त्याच्यातून नाराज झालेले, सभासद देखील नाराज झालेले. त्या दृष्टिकोनातून आपण आज देखील आपल्याकडे काही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे विषय येत आहेत आणि खूप महत्त्वाचा विषय आहे आणि सगळ्या सभासदांनी सावधान व्हावं या दृष्टिकोनातून हा फेसबुक लाईव्ह करण्यात येत आहे. सगळ्यांना विनंती असेल की हा जो फेसबुक लाईव्ह बनणार आहे ते जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचवावं ही प्रामाणिक विनंती आहे. बने साहेब, असं काय तुम्ही लोकांना सावधान करण्याचा विचार करताय? कमलेश, आपण रविवारी लोकांना सविस्तर माहिती दिली. आपली जी सर्वसाधारण सभा होणार होती, विशेष सर्वसाधारण सभा जी आपली 6 फेब्रुवारीला होणार होती, त्या आपल्या काही सभासदांनी सहकार न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आदेश आणला, इंटरिम आदेश आणला. त्यामुळे ती आपल्याला तहकूब करावी लागली. पण त्यामुळे अनेक सभासद नाराज झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आणखी काही गंभीर बातम्या माझ्यापर्यंत येत आहेत, लोकांमध्ये पसरल्या गेलेल्या आहेत की ज्या लोकांनी विकासकाकडून ॲग्रीमेंट सही केलं, 22,500 प्रति महिन्याप्रमाणे चेक घेतले होते, त्या लोकांना वेटीस धरलं जात आहे. त्यांच्याकडून सही करून ऑलरेडी त्यांनी ते 22,500 घेतले, ते देखील एक ॲग्रीमेंट सही करून घेतलेलं आहे आणि त्या लोकांना वेटीस धरून काही प्राधिकरण किंवा न्यायालयाकडे तक्रार करण्यास भाग पाडले जाते. त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्यावरती दहशत केली जाते की तुम्हाला हे करावं लागेल आणि या लोकांना त्याचे परिणाम काय होणार आहेत ते माहीत नाही आहे. काही जे लोक सूत्रधार आहेत ते अलिप्त आहेत, नामानिराळे राहणार आहेत आणि या सर्वसामान्य सभासदांना त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय. सभासद सुज्ञ आहेत, त्यांनी कोणत्याही पेपरवरती सही करताना, तक्रारीवरती सही करताना विचार करावा. कारण हे लोक ज्यांच्या हातातून सत्ता गेलेली आहे, ज्या लोकांना पुढे भविष्यात अडचणी वाटत आहेत, असे लोक काही ना काही कुरापतीकडून या नवनिर्वाचित कमिटीला काम करू द्यायचं नाही. लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत त्या सोडवू द्यायच्या नाहीत आणि ते कसे अपयशी ठरतील अशा प्रकारे या लोकांचा हेतू आहे. आणि त्यांचे सूत्रधार पाठीराखे कोण आहेत ते मला आता सांगावं लागणार नाही. कोणाचं नुकसान होणार आहे आणि कोणासाठी हे कार्यरत आहेत हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि या अशा सर्वसामान्य गरीब माणसांना आता ना इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती झालेली आहे. घरभाडं मिळत नाही आहे. घरभाडं देण्याच्या नावाखाली त्यांच्यावरती हा अन्याय केला जातोय, त्यांच्यावरती जबरदस्ती केली जाते. तर मी म्हणेन तुम्ही सावध राहा, कोणती गोष्ट करताना विचार करा आणि नंतरच निर्णय घ्या. कारण यामध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही फसणार आहात, अडकणार आहात. तुम्हाला त्या सर्व प्रक्रियेमधून जावं लागणार आहे. तुम्हाला सांगणारे तुमचे सूत्रधार नामानिराळे राहतील. ज्यावेळी त्याचे काही गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यावेळी हे लोक हात वर करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं या तुम्हाला म्हणजे त्याची जाणीव झाली असेल की हे विकासक कोणाचे नाहीत. तुम्हाला कालपर्यंत तुमचा उपयोग करून घेण्यासाठीच आणि लोकांमध्ये दुही माजवण्यासाठी तुम्हाला पूर्ण महिन्याचं घरभाडं दिलं जात होतं, 22,500 प्रमाणे दिलं जात होतं. आज तुम्ही काही कामाचे नाही आहेत, त्यावेळी तुमचे चेक थांबवले गेले आणि तुम्हाला 18,000 प्रमाणे भाडं दिलं गेलेलं आहे. तर याची तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काळजीपूर्वक राहा. काही करण्याअगोदर विचार करा आणि कोणाच्या अपप्रचाराला आणि दबावाला बळी पडू नका. आम्ही सर्व सहकारी सोसायटी आणि आमचे सर्व सहकारी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. तुमचे कुठलेही प्रश्न असू देत, घरभाड्याचा प्रश्न असू दे, इतर कोणताही प्रश्न असू देत, तुमच्यावर काही जबरदस्ती केली जात असेल, दहशत केली जात असेल, त्या बाबतीत सुद्धा आम्ही तुमच्या पाठी खंबीरपणे राहणार आहोत. तुम्ही तुमच्या समस्या, व्यथा तुम्ही सोसायटीमध्ये घेऊन या, आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडा. आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहू. कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचं गरज नाही, दबावाखाली येण्याची गरज नाही. कारण हे तुमचं घर स्वतःचं आहे, तुम्ही मालक आहात. त्याच्या बाबतीमध्ये इतर कोणीही तुम्हाला जबरदस्ती करू नयेत आणि सर्व निर्णय तुमचे तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे सावधान करण्यासाठी हा आम्ही आजचा जो फेसबुक लाईव्ह करतोय किंवा व्हिडिओ बनवतोय, तुम्ही ह्या काळजीपूर्वक ऐका आणि पुढचे निर्णय घेताना विचार करा. धन्यवाद बने साहेब. मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करीन
की ही जी जागा आपण आज जे बसलेली कमिटी आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा कोर्टात दावा केला नाही आणि जी लोक ओरडत होते की ही लोक जाऊन कोर्टात जाऊन अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन स्टे आणतील, खरंच लाज वाटते की अशी काही मंडळी आहे जे बाहेर आहेत ते हे सगळ्या गोष्टी कृत्य करतात आणि प्रोजेक्टला विळंब लावण्याचं काम हीच लोक करत आहेत, जी लोक ओढून ओढून आम्हाला कुठेतरी ब्लेम करत होते. आणि माझी एक प्रामाणिक विनंती राहील, आपण सगळेच शिकलेले आहोत. अंगठा मारणारा व्यक्ती पण तो म्हणतो की मला हे मराठीत वाचून सांगा की हे काय लिहिलंय करून. तर माझी विनंती आहे की आपण तरी शिकलेलो, आपण सह्या करतो तर कुठल्याही कागदावर सही करायच्या अगोदर त्याच्यावर विचार करा आणि जर ते पटत नसेल तर तिथून त्या पेपरवर बिलकुल सही करू नका. आणि आम्ही देखील आवाहन करू, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत सोसायटीकडून असेल तुमच्यासोबत, जसं बणेसाहेब म्हणाले आम्ही तुमच्या सोबत आणि बाजूला उभे राहू, असे नाही की तुमच्या पाठी उभे राहू. आज ही लोक जे तुम्हाला पुढे करता आहेत, भविष्यात कोर्टात म्हणा इकडे तिकडे तुम्हाला पळायला लागणार आहे, हे लोक त्याचा वापर करून घेणार आहेत. तर माझी विनंती असेल, कृपया आपले डोळे उघडून घ्या. ही सोसायटीचे दरवाजे सगळ्या सभासदांसाठी ओपन आहेत. इथे येऊन चर्चा करा. तुमचे काहीही प्रश्न असतील आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं आणि एक सखोल पद्धतीने आपण त्यावर सगळे मिळून काम करूया. धन्यवाद.